मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील हे 6 दिवसांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। तर जरांगे 7 ते 12 ऑगस्टच्या दरम्यान प्रत्यक्ष गावी जाऊन गावोगावी भेटी देणार आहेत, हा दौरा करणार आहेत। तुळजापूरवरून 7 ऑगस्टला त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात होणार आहे। तर सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूरमधल्या गावांना ते भेटी देणार आहेत आणि 29 ऑगस्टच्या आमरण उपोषणापूर्वी जरांगेंचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय, कारण 28 ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य करण्याची सरकारकडे मागणी करण्यात आली होती। तर 7 ते 12 ऑगस्टच्या दरम्यान जरांगे पश्चिम महाराष्ट्रातील विविध गावांची भेट घेणार आहेत। मराठा समाजाशी ते संवाद साधणार आहेत। 29 ऑगस्टच्या आंतरवाली सराटी इथल्या आमरण उपोषणाच्या आधी हा दौरा आहे। 28 ऑगस्टपर्यंत मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे। मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटीलजींचे आमच्या सगळ्यांचा अतिशय उत्तम संवाद आहे। त्यांच्या मनात असलेले प्रत्येक प्रश्न त्यांना कुठेही अगर उशीर झालेला वाटत असेल तर आम्ही निश्चित पद्धतीने त्यांच्याबरोबर बसू, मार्ग काढू। शेवटी तेही समाजाचं नेतृत्व, त्या समाजासाठी प्रश्न सोडवायला प्रयत्न करतायत। आम्हीही मराठा समाजाचे आहोत। आम्हालाही वाटतं की जे काय आमचे मुलं मुली आहेत त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत। प्रशासनामध्ये काही 1-2 विषय राहून जातात, जे त्यांच्या मागण्या असतील। आम्ही निश्चित पद्धतीने जरांगे पाटलांबरोबर बसून